इच्छा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन ते पाहिलं असतं. आता मला जे तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवलं त्या स्क्रीनवर जे पाहिलं ते जसंच्या तसं आपण तिथं केलंय. मला पोलीस उपमुख्यालयाच्या बाबतीत माझ्या बऱ्हाणपूरच्या ग्रामस्थांना सरपंचांना धन्यवाद द्यायचे की 66 एकर जागा अशीच पडलेली होती. त्याच्यामध्ये आपण बऱ्हाणपूरच्या सर्वांना विश्वासामध्ये घेतलं आणि 132 कोटी रुपयाचं पोलीस उपमुख्यालय तिथं केलेलं आहे. अजून त्याच्यात काही गोष्टी करायच्यात. त्याबद्दल देवेंद्रजींच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बोललेलो. तेही काम नजीकच्या काळामध्ये पूर्णत्वाला जाईल. पोलीस हाऊसिंग बारामती इतकी दुरावस्था झालेली होती. आपले पोलीस कसे तिथं राहत होते मला शंका यायची. मला कमीपणा वाटायचा. आणि मग 4 एकर जागेमध्ये पूर्वी 73 क्वार्टर्स होत्या, परंतु 7-7 मजली एक इमारत बांधून आपण 196 क्वार्टर्स तिथं केल्या आणि 75 कोटी रुपये तिथं आपण खर्च केला. बारामती आपण म्हणजे राज्य सरकारने बारामती बस स्थानकामध्ये पहिलं बस स्थानक कसं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जागा कमी होती. पूर्वी 5 एकर 10 गुंठे जागा होती, परंतु नंतर मी 53 गुंठे जागा वाढवण्याच्या करता अनेकांनी मला मदत केली. त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश भोवटे असतील, विजय गालिंदे असतील, गोंजारी असतील, आमचे इंगोले असतील, बोरी असतील, पाथरकर असतील, नंतर कायमखानी नजमुद्दीन असतील, या सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि मी विशेषतः बारामतीकरांना धन्यवाद देईल. हे काम चालू असेपर्यंत तुम्हाला थोडस अडचणीच्या ठिकाणी जिथं कसब्यामध्ये जावं लागत होतं, परंतु तेही तुम्ही सहन केलं. आणि आता महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं बस स्थानक आज बारामतीचं आपण सगळ्यांनी निर्माण केलं. माझा सतत दृष्टिकोन हाच असतो, करायचं तर नंबर 1चं करायचं, नाहीतर त्याच्या भानगडीत पडायचं नाही. आणि ह्या पद्धतीनं बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या एकाचड एक वास्तू आपण राज्य सरकारच्या मदतीनं उभ्या केल्या. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. संबंधित कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी, संबंधित आर्किटेक्ट यांचाही आपण सत्कार केला. या सगळ्यांच्याच मुळे हे घडलंय. अजूनही बऱ्याच गोष्टी पाईपलाईन मध्ये मित्रांनो, ती पण कामं लवकरात लवकर पूर्णत्वाला कशी जातील. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, हे माझी फुशारकी नाही, परंतु या प्रत्येक इमारतीमध्ये पाया घेतल्यापासून इमारत पूर्णत्वाला जाईपर्यंत कमीत कमी एकेका इमारतीला मी 40 वेळा तरी भेटी दिल्या असतील. सतत इथं हे करा, तिथं ते करा. शेवटी माझ्या बारामतीकरांना पण अभिमान वाटला पाहिजे की खरंच आपल्या इथं जे काम झालंय ते अत्युत्तम काम झालेलं आहे. या प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुढे जातोय. मित्रांनो, इथून पुढं अशाच पद्धतीनं नमो महारोजगार मेळावे महाराष्ट्रामध्ये पहिलं रिजन वाईज झाल्यानंतर याकरता राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी देखील देत आहे. आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना, मुलींना जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना तिथं हाताला काम मिळालं पाहिजे. अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे.